बँकिंग, फायनान्स, लोन, इन्व्हेस्टमेंट हे सोपं करून सांगणारं मराठी यूट्यूब चॅनल चला पैसा येऊ द्या. यामध्ये तुमचं स्वागत आहे. जे कोणी नवीन आहेत त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा. यामुळे तुम्हाला आमचे व्हिडिओज पाहायला मिळतील. आज आपण एक नवीन टॉपिक इथे घेत आहोत की डेअरीचा जो बिझनेस आहे त्याला गव्हर्नमेंट 50% अनुदान देते. स्वतःचा डेअरी व्यवसाय सुरू करण्यासाठी एक मोठी संधी आहे, त्याच्यावर आपण बोलणार आहोत. स्वतःची डेअरी उघडण्याची इच्छा असलेल्या शेतकऱ्यांसाठी आणि उद्योजकांसाठी सरकारने एक मोठी संधी उपलब्ध करून दिलेली आहे. कोरोना विषाणूमुळे देशातील शेतकऱ्यांवर आलेल्या आर्थिक संकटावर मात करण्यासाठी आणि ग्रामीण भागातील रोजगारांना स्वयंरोजगार मिळावा यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नाबार्ड योजनेअंतर्गत 30,000 कोटी रुपयाच्या अतिरिक्त निधीची घोषणा केली होती. या योजनेअंतर्गत दुग्ध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आणि उद्योजकांसाठी 13 लाख रुपयापर्यंत कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच अनुसूचित जाती आणि जमातीच्या अर्जदारांना 4.5 लाख रुपयापर्यंत अनुदान मिळणार आहे. या योजनेचा फायदा घेण्यासाठी कोणताही शेतकरी, उद्योजक, स्वयंसेवी संस्था, संघटित गट किंवा छोट्या मोठ्या कंपन्या अर्ज करू शकतात. या कर्जासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांना बँकामार्फत सहकार्य मिळणार आहे. हे कर्ज देण्यासाठी निवडक व्यावसायिक बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका, राज्य सहकारी बँका, कृषी आणि ग्रामीण विकास बँका तसेच नाबार्ड करून पुनर्वित्तासाठी पात्र असलेल्या इतर वित्तीय संस्थांचा समावेश आहे. डेअरी उद्योजकता विकास योजनेअंतर्गत डेअरी फार्म उघडण्यासाठी लागणाऱ्या प्रक्रिया उपकरणांसाठी सुद्धा अनुदान दिले जाणार आहे. जर कोणी 13 लाख रुपयापर्यंत दूध उत्पादन युनिटसाठी गुंतवणूक करत असेल तर त्याला 25% म्हणजे 3.30 लाख रुपयाची सबसिडी सुद्धा मिळते. अनुसूचित जाती आणि जमातींच्या नागरिकांसाठी ही अनुदानाची रक्कम 4.5 लाख रुपयापर्यंत आहे. या कर्जासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया एकदम सोपी आहे. लाभार्थ्यांना कर्जासाठी अर्ज करताना खर्च प्रमाणपत्र सादर करावे लागतं. याला म्हणतात प्रोजेक्ट रिपोर्ट. सरकार 50% पर्यंत अनुदान देत असल्यामुळे उर्वरित रक्कम बँकेकडून मंजूर केली जाते आणि 25% रक्कम स्वतः अर्जदाराने उभा करायची असते. अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम तुम्ही कोणत्या प्रकारचा डेअरी फार्म उभा करणार आहात याचा निर्णय घ्यावा लागेल. त्यानंतर तुम्हाला नाबार्डच्या स्थानिक कार्यालयात किंवा जवळच्या बँकेत जाऊन अर्ज करावा लागेल. बँकेत सबसिडी फॉर्म भरून आवश्यक कागदपत्रासह तो सादर करावा लागतो. जर कर्जाची रक्कम जास्त असेल तर संबंधित व्यक्तीला प्रकल्प अहवाल तयार करून नाबार्डकडे सादर करावा लागतो. याकरता लागणारी कागदपत्रे. या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रामध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड, तुमचं जात प्रमाणपत्र, अनुसूचित जाती जमातीसाठी, बँक खात्याचा कॅन्सल चेक, बँकेचे ना हरकत प्रमाणपत्र आणि डेअरी प्रोजेक्ट रिपोर्ट एवढं सगळं तुम्हाला बँकेत जमा करावं लागेल. जर डेअरी व्यवसाय उभा करण्यासाठी एक उत्तम संधी आहे, ज्याचा फायदा ग्रामीण भागातील नागरिकांनी घ्यावी आणि आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनावे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या ग्रुपमध्ये शेअर करा. नवीन कोणी आलं असेल आपल्या चॅनलवर प्लीज सबस्क्राईब करा. धन्यवाद.